भारताला हादरवून सोडणाऱ्या 2019च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि डॉक्टर या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या हमजा बुरहानची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. केंद्रीय गृह मंत्रालयाने 2022 मध्ये ज्याला अधिकृतपणे दहशतवादी घोषित केले होते त्या हमजा बुरहानचा खेळ आता कायमचा खल्लास झाला आहे. मुझफ्फराबाद येथे ही मोठी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार मुझफ्फराबाद मध्ये गेल्या काही दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या हमजावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बेछूट गोळीबार केला, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. अर्जुनमंद गुलजारदार उर्फ हमजा बुरहान हा मूळचा पुलवामाचाच रहिवासी होता. 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे म्हणजे सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. या संपूर्ण हल्ल्यामागे याच हमजा बुरहानचा सुळसुळाट होता. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पुलवामात आत्मघाती हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना स्फोटके, शस्त्रे आणि हँड ग्रेनेड पुरवण्याचे काम बुरहानने केले होते. एवढेच नव्हे तर 18 नोव्हेंबर 2020 रोजी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातही त्याचा थेट सहभाग समोर होता. काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा प्रसार करणे, नव्या तरुणांची भरती करणे आणि पाकिस्तानच्या मदतीने टेरर नेटवर्क चालवणे यामध्ये हमजा बुरहान हा एक महत्वाचा दुवा होता. त्यामुळे त्याच्या या हत्येमुळे सीमापार चालणाऱ्या दहशतवादी यंत्रणेचे कंबरडे पुरते मोडले आहे असे मानले जाते. अशाच अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा पुणे लोक.